बाप रे, कसे आहात सगळे? 4-5 दिवस झाले मी काय ब्लॉग टाकलेलं नाहीये, कारण मला आहे ना वेळच भेटत नाहीये. आता तुम्ही म्हणता ना, आता काय बाबा टोपीन बिपिन कोमल तर एकदम अशी हॉटेल मधली क्वीन झाली. हा तर झाली मी क्वीन. मुंडे साहेबांनी आता खूप कडक नियम पाळायला सांगितलेले आहेत. एक सुद्धा केस गेला नाही पाहिजे भाकरीमध्ये किंवा स्वयंपाकामध्ये. त्यामुळे मी ही टोपी लावलेली आहे. तुम्ही पण घरात वापरत जा नाही का? नाही तर अशी टोपी लावायची घरात, नाही तर केस पडल्यावर नवरा कसा लगेच चिडतो. काय तुला कळत नाही का? तुझे केस बांधत जा ना, केस पडत आहेत, तुला दिसत नाही का? डोक्यावर असतात केस तोपर्यंत छान लागतात, पण ते केस जर जेवणात आले तर माणूस लगेच नफरत करतो, फेकून देतो घास. जेवत सुद्धा नाही, ताटावून उठून जातात कोणी कोणी. तर मला उपाशीच राहायचं, मला खायचंच नाही असं करतात. त्यामुळं काय करा, तुम्ही पण घरामध्ये असली टोपी ना वापरत जा, म्हणजे कसं कंप्लेंट येणार नाही. तर बघा, सकाळ सकाळ मी आलेली हॉटेलवर 9 वाजता. माझे असे डोळे पूर्ण धुराने असे पाणवले. तर तुम्हाला दाखवते मी. बाहेर चूल पेटवलेली आहे. आता मटन उकड चालू आहे, चिकन उकड चालू आहे, इंद्रायणी राईस चालू आहे. तर मी एक कटी तीन तीन चूल पेटवलेल्या आहेत. तर चला तुम्हाला दाखवते. आताच मी केली देवपूजा, आणि देवपूजा झाल्यानंतर चालू आहे मटन उकडचं काम. तर देवपूजा बी दाखवते, आमच्या हॉटेलचा देवारा पण दाखवते. तुम्ही खूप खुश होता. 1 मिनिट थांबा. तर हा बघा आमचा हॉटेलचा देवारा, किती सुंदर आहे ना, विठ्ठल रुक्माई. आता पलीकडून अपोजिट साईड आणि तुम्हाला दिसणार नाही, थोडा प्रकाश पलीकडून आहे, त्यामुळे असं पाहू शकता तुम्ही. किती सुंदर आहे ना. वाव, अले वा. गणपतीची मूर्ती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवी आणि अजून एक गणपती बाप्पा, एवढे देव आम्ही ठेवतो. आणि त्रिशूळ पण आहे बघा. आणि हे बघा नारळ आहे. कोणाकोणाचा बिझनेस आहे त्यांना सांगते की आमुच्या पौर्णिमेला नारळ मधलं पाणी बदलायचं असतं, पानं बदलायचं असतं. आणि रेशमा दीदीने दिलेलं गिफ्ट बघा, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा रेशमा दीदीने दिलेलं गिफ्ट. जय शिवाजी, जय भवानी. तुम्ही कोणी कोणी ब्लॉग बघितला मला कमेंट करून सांगा. रेशमा दीदीचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला नगरी कॉमेडी चॅनेलवर. मला सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, सगळ्यांना धन्यवाद. तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. एवढ्या जणांना रिप्लाय देणं शक्य नाही, त्यामुळे सगळ्यांसाठी मी आज व्हिडिओ मधून सांगते की सगळ्यांना मनापासून खूप खूप आभार. मला खूप सारा प्रेम आशीर्वाद दिला. हॉटेलसाठी मी नवीन सुरुवात केली आणि मला खूप सारे आशीर्वाद तुमचे भेटले, आणि मोठे मोठे कमेंट केल्या की कोमल तुझा बिझनेस अजून जास्त मोठा हो, तुझ्यासोबत आमचा आशीर्वाद आहे आणि तू अशीच प्रगती कर. सगळ्यांचा खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि हे बघा, हे काय करतात हॉटेलला, काय म्हणतात त्याला, सडा सडा मारू राहिले ते. हे बघा गाडीवर बी मारावं पाणी. हे बघा पिलूचे पप्पा, ओळखू यायला लागलेत का पिलूचे पप्पा? पिलूचे पप्पा ओळखू यायला. जरा सडा मारल्यावर कसं, हे बघा हे गोंधवले बाबा. हे कसे चाललेत बघा कोपऱ्या कोपऱ्याने. हे बघा ती बिगी बिल्ली कशी जाते तशी मामा गपचूप जाऊ राहिले. हे बघा ये स्माइल तो देखो. अरे भैया कैसे हंस दिया रे बाबा. बघितलं का बाबा? हे बघा किती मस्त झाडांना पाणी देतोय आम्ही सकाळ सकाळ. मस्त विषय खोले. हँड ग्लव्स घालणं खूप गरजेचं आहे. हँड ग्लव्स आम्ही वापरतो. आमच्या हॉटेलवर आम्ही खूप स्वच्छता पाळतो. तुम्ही जेवायला आल्यावर तुम्ही बघूच शकता. त्यामुळे आम्ही असं ओपन किचन ठेवलेलं आहे. ओपन किचन मध्ये कसं आपण कस्टमर बघू शकतात की आम्ही किचन किती क्लीन ठेवलंय आम्ही, नाही का? की तुम्ही तुमचे इथं असं वाकून बी बघू शकता किचन कसं आहे, स्वच्छ आहे का नाहीये. हे बघा आम्ही रोज किचन धुतो. आता हे चालू आहे, आमचं काउंटर धुवायचं काम चाललंय. सागर भाऊ चांगलं धु. कसं परत परत. बघा आमचा सागर दादाच्या पायाला काल गॅसची टाकी लागली, बिचारा लय लंगडत होता. इंजेक्शन घेतलं का रे? गीते सरांकडे गेलता का? हे घेऊन गेलते ना. बघा कसं काम करतोय सागर भाऊ.
हे बघा 3 चुली पेटवल्यात. हे बघा पहिल्या चुलीवर चालू आहे मटण, दुसऱ्यावर चालू आहे चिकन आणि मग इथं राईस साठी पाणी ठेवलेलं आहे. मी सगळ्यात आधी हॉटेलवर आले ना तर चूल पेटवायचं काम करीत असते. हे माझं सगळ्यात सर्वप्रथम काम आहे. चला बाबा विजली फुकू का आता चूल फुकायची रे बाबा. चूल फुकून फुकून माझे डोळे पार गेले कासाळात. लय डोळे दुखत आहेत बाबा रात्री. तर भरपूर जण त्या दिवशी मला व्हिडिओवर कमेंट आली की मॅडम तुम्ही व्यवस्थित ऍड्रेस सांगा, मला काय तुमचा ऍड्रेस समजत नाहीये, जिल्हा तालुका कोणता. तर तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर मध्ये यायचं आहे. आपलं हॉटेल आहे अहिल्यानगर मध्ये. MIDC नागापूरच्या साईडला आहे आपलं हॉटेल. म्हणजेच कुठे, वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी रोड, डेंटल कॉलेज शेजारी. आता कोणाकोणाला, आता भरपूर जण नवीन असतात त्यामुळे त्यांना माहित नाही. आता आम्ही लवकरच आमचा मॅप इथून हे करून मॅप टाकणार आहेत आम्ही आपल्या हॉटेलच्या आयडीला. आपल्या हॉटेलची आयडी आहे हॉटेल गुंठा मंत्रीवाडा म्हणून. तर त्या आयडी वर जायचंय. मी त्याच्यावर आता मॅप टाकणार आहे, मग त्या मॅप नुसार यायचं. किंवा मी कॉन्टॅक्ट नंबर तिथं दिलेला आहे. प्रत्येक व्हिडिओला माझा कॉन्टॅक्ट नंबर असतो. तर तो कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करायचा आहे आणि मग यायचंय. म्हणजे कसं, तुम्हाला ऍड्रेस जर नाही समजला तर तर हे बघा, काल आईन त्या मार्केटला गेले होते आम्ही, छान छान पडदे आणलेले आहेत. हे बघा, आता सेक्शनला पडदे लावलेले आहेत आम्ही. किती सुंदर वाटतात आहे ना. आणि ते भूलभुलैया सेक्शनला पण पडदा लावलाय. चला दाखवते. हे बघा, कोणी कोणी हॉटेल बघितलं, कोणी नाही बघितलं, त्यांना पण आज दाखवते मी हॉटेल. हे बघा, बाहेर जाताना तिथं बेसिन आहे, हात धुण्यासाठी हँडवॉश आहे. हे बघा किती छान झोपड्या आहेत. ज्याला प्रायव्हसी लागते, त्याला प्रायव्हसी म्हणजे बसायला नाही का, कोणाला पण, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. छान छान झोपड्या केलेल्या आहेत बसायला. इथं भूलभुलैया सेक्शन आहे आणि इथे भारतीय बैठक. सकाळपासून नाही गाईज, मी हॉटेल चालू झाल्यापासून रोज सकाळी 8 वाजता येते. 8 वाजता. मालक होणं सोपं नाहीये. मालकाला आधी काम कष्ट करावे लागतात, त्यानंतरच तो मालक होतो. असं मालक होणं सोपं नाहीये. कष्ट करावे लागतात सर्वात प्रथम. कष्टाशिवाय काय नाही. सकाळी उठायचं, घरचं करायचं, घरचं केल्यावर मग हॉटेलवर यायचं. सोपं आहे का. सकाळी उठल्याबरोबर शेणकूर करायचा, गायांचं करायचं, मग त्यानंतर घरचं आवरायचं आणि मग हॉटेलला यायचं. हॉटेलवर खूप सारे भांडे असतात. मावशी येऊपर्यंत भांडे घासायचे. भांडे घासल्यानंतर मग आवरायचं बाकीचे काम. मग किचन झाडून काढायचं, मग चूल पेटवायची, मग उकड लावायची. खूप कामे असतात. तुम्हाला वाटत असेल कोमलची आयुष्य, आता कोमलला हॉटेल आहे, रोज चिकन मटन खात असेल. तसं काही नसतं. जेव्हा आपल्याकडं रोज मटण असतं तेव्हा आपल्याला खाऊ वाटत नसतं. असं असतं. खूप दूर झालाय आता. जरा चूल पेटूस तर जरा होणारच आहे दूर. तुम्हाला माहितीये का, जी चूल पेटवते ना तिला सुगरण म्हणलं जातं. आणि मी एक सोडून 3 चुली पेटवते बाई. विषय खोल आहे आपला. तर या मग कधीतरी मटण खायला आपल्या इन्स्टा फॅमिली, युट्यूब फॅमिली. आणि अहिल्यानगर मध्ये पिंपळगाव माळी, वडगाव गुप्ता कोणी आसपास बघत असेल मला, तर त्यांनी पण या हॉटेलवर. आणि मला सांगा काउंटरवर आल्यानंतर, कोमलताई आम्ही तुमचा व्हिडिओ बघून आलो. मग मला अजून जास्त आनंद होईल. मग तुम्ही जर माझ्यासोबत ब्लॉग काढणार असताल तर मला सांगा, कोमल आपण ब्लॉग काढू, तर आपण ब्लॉग पण काढू की तुम्ही आलात मला भेट द्यायला. जर कोणाला आवड असेल की युट्यूबवर मी सगळ्यांना दिसावं, तर त्यांनी या माझ्यासोबत व्हिडिओ काढायला. मी तुमच्यासोबत नक्की ब्लॉग काढेल आणि मग नक्की तुमच्यासोबत ब्लॉग अपलोड करेल. तर नक्की यायचंय बरं का हॉटेल गुंठा मंत्री वाड्याला. आणि मला कमेंट पण आली होती की कोमलताई मी इथंच राहते पिंपळगाव माळवी मधून. तर पिंपळगाव माळवी तर मला इथून खूप जवळ आहे. किती किलोमीटर आहे हो? 2 किलोमीटर पिंपळगाव माळवी आहे डेंटल कॉलेज जवळ. तर आपल्याकडे कस्टमर खूप लांब लांब येतात आपली गुंठा मंत्री फॅमिली. चांगलं लाकडं घाल जरा. फुकव सकाळपासून फुकीच्या डोळ्याच्या खासाडा झालेत फार. फुकव फुकव जोरात. मालक होणं सोपं नसतं. मालक होण्यासाठी आधी काम करावं लागतं, मग मालक होत असतो.
अहो चूल पेटवणं काय सोपं आहे का? सकाळपासून लगेच हे ताबडतोब एका मागे एक 3 चुली पेटवल्यात मी. गडद जिंकला म्हणायला मग तो. मग सोपं आहे का? सुगरण म्हणते त्याला, तीच चूल पेटू शकते. कोणाचं काम नाही चूल पेटवणं, माहितीये का? अजून टाक दोन मगडे टाक पागत. अहो ते मागचा दरवाजा लावला ना, मग वारं नाही यायचं. आता माग पाणी चालू आहे ना भरायचं काम. हे बघा मटन उपकर तयार झाली. या लवकर मटण उकर खायला. आज वार मंगळवार.